फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि इकडे आपण आता कोल्हापूरमध्ये आहोत आणि कोल्हापूरमध्ये आपण आता देवीचं मंदिर बघितलं. तर शॉर्ट्स व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन तुम्ही बघा. आणि आता बाहेर आलो आहे, पण आतमध्ये तर आपल्याला शूटिंग करायला अलाउड नाही आहे. तुम्हाला मी दर्शन दिलं होतं देवीचं. बाहेर जे कॅमेरे वगैरे लावलेले असतात आणि जे टी व्ही वगैरे असतात त्यामध्ये आपल्याला दिसतं. तर इकडे आता तुळजाभवानी मंदिर आहे तिथेच, तर त्या ठिकाणी आलेलो आहोत. आणि इकडे तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर इकडे शाहू महाराजांचा पुतळा आहे, अगदी मोठा. जेवढा तो पुतळा आहे उंचपुरं तसाच पुतळा आहे. आधी म्हणजे होते ते तसेच उंचपुरे. त्यानंतर मग तिथल्या सगळ्या गोष्टी बघितल्या, त्यांचे कपडे वगैरे काय ते सगळ्या गोष्टी तिथे आहेत आणि मुलांना फार भारी वाटलं. त्यानंतर बाहेर आलो. इकडे हे इन्स्टंटवाले टॅटू काढले थोडेसे आम्ही, ज्याचे त्याच्या आवडीचे. आणि मग जेवणाला गेलो. तिकडे जेवण वगैरे घेतलं, व्हेज नॉनव्हेज जे पाहिजे, ज्याला जे पाहिजे ते घेतलं सगळ्यांनी. आणि मस्त जेवणावर ताव मारला आणि तिथनं निघालो. तर तिथून दीर बोलले की इथनं कण्हेरी मठ जवळ आहे आणि खूप छान असं बघण्यासारखं आहे. तर तुम्ही जर का कोल्हापुरात गेले ना तर एकदा कण्हेरी मठला नक्की भेट द्या. खूप सुंदर आहे बघण्यासारखं. ते तिथं गेल्यावरच आपल्याला कळतं. तर आता इकडे पोचलो आहे आपण. आणि इकडे तिकीट वगैरे आहे. मोठ्यांना 200 रुपये आहे आणि जे 12 वर्षाखालील आहेत ना तर त्यांना 100 रुपये असं आपल्याला पे करायचं आहे. पण ज्यावेळेस आपण आतमध्ये जातो ना तर हे आपल्याला तिकीट काहीच वाटत नाही, अगदी म्हणजे रिजनेबल आहे असं वाटतं. आणि इकडे सिद्धगिरी डिवाईन गार्डन म्हणून आहे, ते फ्री आहे. पण आतमध्ये जे म्युझियम आहे ना तर आतमध्ये म्युझियमला पे करावे लागतात आपल्याला, कारण त्याहीपेक्षा ते सुंदर आहे. त्यामुळे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं ना की 200 रुपये म्हणजे पे केलेले आपले खूप फायदेशीर ठरले. इथून आता आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि इकडे सुंदर अशा मूर्त्या आहेत. आणि इकडे बघा फोटो सेशन वगैरे चाललेलं आहे. तर खूप सुंदर असं गार्डन आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ऋषीमुनींचे या ठिकाणी मूर्त्या आहेत आणि त्याखालील त्यांची नावं दिलेली आहेत. तर आपल्याला लक्षात येतं की कुठले ऋषीमुनी आणि योग मुद्रा त्यांच्या वेगवेगळ्या याच्यात दाखवलेल्या आहेत या ठिकाणी. आणि खूप सुंदर असं त्यांनी ते स्ट्रक्चर उभारलेलं आहे. इकडे वेगवेगळे फुलं बघायला मिळतील तुम्हाला, आपण कधीही न पाहिलेली फुलं, पानं अगदी वेगवेगळ्या कलरची. आणि जरी यांना गंध नसला तरीही ते बघायला इतके सुंदर वाटतात ना, खूप छान वाटतं, अगदी मन मोहून जातं. आणि इकडे बघा या बाजूला देखील खूप सुंदर मूर्त्या आहेत आणि त्यांच्यावरती डोक्यावर त्यांनी प्लांट केलेले आहेत. तर खूप सुंदर वाटतात वेगवेगळी झाडं. आणि इकडे आपल्याला सगळं विविधतेचं आपल्याला दर्शन घडतं आणि वेगवेगळे जोडपे वेगवेगळ्या जाती समाजाचे धर्माचे या ठिकाणी दाखवलेले आहेत त्यांनी.
व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट्समध्ये, आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.